नमस्कार, मी सुहास. कोरोनावर उपचाराची त्रिसूत्री या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर देशामध्ये राज्यामध्ये आपण बघतोय की कोरोनाची दुसरी लाट आहे आणि दुसरी ही जी लाट आहे ही पहिल्या लाटेपेक्षा अशी भयंकर स्वरूपाची लाट आपण सगळ्यांनीच अनुभवली, बघितलेली आहे. या लाटेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही झालं. तिसरी लाट ही येऊ घातलेली आहे आणि असंही बोललं जातं आहे की या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त ॲफेक्ट होऊ शकतो. अर्थात या बाबतीमध्ये सुद्धा अनेक मतांतरं आहेत. पण आत्ताच्या या दुसऱ्या लाटेमध्ये आपण राज्याचा जर विचार केला तर ज्या पद्धतीच्या उपचार पद्धती अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धती या होत होत्या. पण काही उपचार पद्धतींमुळे आपण असंही बघितलेलं आहे की काही वेगळेसुद्धा आजार उद्भवल्याचं अनेक रुग्णांनी सांगितलेलं आहे. म्हणजे म्युकरमायकोसिससारखे काही आजार पुढे आले, कारण काही उपचार पद्धती अशा आहेत की ज्या रुग्णांना अतिशय त्रासदायक ठरलेल्या आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये असू देत, राज्यामध्ये असू देत, वेगवेगळे प्रयोग डॉक्टर्ससुद्धा वेगवेगळे प्रयोग करत आहेत. म्हणजे एकीकडे आपण बघतोय की ॲलोपॅथी या उपचार पद्धतीबद्दल आपण विचार करतो, तसंच आयुर्वेदामध्ये आपण विचार करतो आहोत. काही ठिकाणी आयुर्वेदाची सुद्धा उपचार पद्धती दिली जाते आहे. पण आयुर्वेदिक उपचार पद्धती बाबतीमध्ये काही ठिकाणी असं बोललं जातं आहे की ही उपचार पद्धती नाही, ॲलोपॅथीचीच योग्य आहे. पण सध्या जर आपण बघितलं की नुकतीच एक बातमी ही म्हणजे मालेगावामध्ये कोरोनाला रोखण्यामध्ये यश आलेलं आहे. अर्थात त्या यशाची कारणं जी काही 7-8 कारणं आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की मालेगावात ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक अशा दोन्ही उपचार पद्धतींचा वापर या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि त्यामुळे खरं तर मालेगाव पॅटर्न हा एक समोर आला आणि त्याच दृष्टिकोनातनं आपण खरं तर हा सगळा चर्चेचा जो घाट आहे हा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चर्चेमध्ये खरं तर आणखीन एक उपचार पद्धती डॉक्टरांनी विकसित केलेली आहे, ज्याला आपण गोल्डन ट्रायंगल ट्रीटमेंट असं म्हणूयात किंवा इंटिग्रेटेड उपचार पद्धती ही विकसित करण्यात आलेली आहे. या उपचार पद्धतीचा काही ठिकाणी उपयोगसुद्धा केला जातो आहे आणि त्याचे परिणामसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे येत आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आता तेच डॉक्टर हे आत्ता आपल्याबरोबर आहेत. माझ्याबरोबर आत्ता आहेत डॉक्टर भालचंद्र महामुनी, जे पुण्यामध्ये आयुर्वेदामध्ये काम करता आहेत. ते MD आहेत आणि आयुर्वेदामध्ये खूप मोठं कार्य त्यांचं पुण्यामधनं चालतं, महाराष्ट्रामध्ये चालतं. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत दुसरे डॉक्टर संदीप कुलकर्णी. ते सुद्धा MD आहेत आणि तेही आयुर्वेदाबरोबर ॲलोपॅथीमध्ये सुद्धा काम करता आहेत. आणि आत्ता ठाण्यामध्ये जे हॉस्पिटल आहे की जिथे कोविडचे सगळे रुग्ण जे अत्यंत गंभीर स्वरूपाचे रुग्ण तिथे आहेत त्यांच्यावर ते ॲलोपॅथीची आणि आयुर्वेदाची अशी कंबाईंड ट्रीटमेंट ते तिथे करतायत. खरं तर आजच्या या कार्यक्रमातून आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर महामुनी, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो की ही जी इंटिग्रेटेड उपचार पद्धती आहे किंवा ज्याला तुम्ही गोल्डन ट्रायंगल ट्रीटमेंट असं नावही दिलेलं आहे, ही मुळामध्ये उपचार पद्धती काय आहे ही आपण आधी समजून घेऊयात. बेसिकली गोल्डन ट्रायंगल नावाची ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती ही काही नवीन ट्रीटमेंट उपचार पद्धती नाही आहे. गेली अनेक वर्ष भारतातील सर्व आयुर्वेदिक हॉस्पिटल्समध्ये इंटिग्रेटेड स्वरूपाचे उपचार केले जातात. या उपचारांमध्ये जे रुग्ण आयुर्वेदिक हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट होतात त्यांना आयुर्वेदिक उपचारांसोबतच ॲलोपॅथीतले उपचार दिले जातात. या दोन्ही उपचारांच्या वापरामुळं एकतर रुग्ण बरा होण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं उपयोग होतोच, त्याचबरोबर पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन्स पण कुठल्याही प्रकारचे निर्माण होत नाहीत. तर या उपचार पद्धतीला इंटिग्रेटेड ट्रीटमेंट असं म्हटलं जातं. जो BAMSचा कोर्स आहे हा मुळातच इंटिग्रेटेड ट्रीटमेंटचा एक कोर्स आहे आणि लाखो ग्रॅज्युएट्स याचे आज इंटिग्रेटेड पद्धतीनं उपचार करत आहेत. तर कोरोना हा एक विषय घेतला तर यामध्ये या इंटिग्रेटेड उपचार पद्धतींचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक स्तरावर फायदा झालेला दिसून आलेला आहे. तुम्हाला प्रत्येक स्तरावर याचा फायदा झालेला दिसून येतोय. पण मग आत्ताची जी सगळी आपण बघितलं की मी जसं सुरुवातीला म्हटलं की एक दुसरी लाट आणि ती फार महाभयंकर ठरली की याच्यामध्ये अनेक उपचारांमुळे वेगळे आजारसुद्धा उद्भवलेले आहेत. आत्ता जी तीव्रता आहे जी सगळ्या पेशंटला आपण बघतो आहोत की खूप त्रासांना सामोरं जावं लागतं, हे जे काही सगळे त्रास आहेत किंवा पेशंटचे जे काही सगळे त्यांना भेडसावणारे जे सगळे ज्याला म्हणतो की अगदी काही लोक ऑक्सिजनपर्यंत जात आहेत, त्यांची लेवल वाढती आहे आणि धोकादायक स्थितीमध्ये ते पोचत आहेत. ही तीव्रता कमी करण्यासाठी ही इंटिग्रेटेड जी काही तुमची उपचार पद्धती आहे ही कशा पद्धतीने काम करते आहे? बेसिकली यातला आता एक पहिला मुद्दा आपण चर्चेला घेऊया की इंटिग्रेटेड उपचारांमध्ये जर कोरोनाच्या लाटा रोखायच्या असतील
तर काय करावं लागेल? तर बेसिकली ॲलोपॅथिक प्रस्थापित उपचारांमध्ये आता आपण पाहतो की अतिशय प्रभावी स्वरूपाचे वॅक्सिन्स उपलब्ध झालेले आहेत. पण भारतासारख्या देशाचा जर विचार केला, 130 कोटींचा जर आपला देश आहे, या देशामध्ये पूर्ण प्रमाणात वॅक्सिनेशन होणे आणि अँटीबॉडीज या आजाराशी तयार होणे याला खूप मोठा काळ लागणार आहे. तर या दृष्टिकोनातून गेस्ट आणि होस्ट रिलेशनचा विचार करावा लागतो. म्हणजे ॲलोपॅथिक उपचार हे गेस्ट या दृष्टिकोनातून जो व्हायरस आहे किंवा जो बॅक्टेरिया आहे त्याला कसं थोपवता येईल यासाठी प्रयत्नशील असतो. या उलट आयुर्वेदिक उपचार हे होस्ट म्हणजे जो व्यक्ती आहे तो कसा प्रतिकारक्षम बनून इम्यून बनून त्या येणाऱ्या आजाराला तोंड देऊ शकेल याचा प्रयत्न करतो. तर या दृष्टिकोनातून प्रस्थापित वॅक्सिनेशन्स ट्रीटमेंट्स जोपर्यंत पूर्ण होत नाहीत आणि या ट्रीटमेंट पूर्ण होऊन जोपर्यंत आपल्या रक्तामध्ये अँटीबॉडीज तयार होत नाहीत तोपर्यंत आपण आयुष विभागातर्फे ज्या गाईडलाईन्स केंद्र सरकारनं राज्य सरकारनं दिलेल्या आहेत या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन करणे, आपल्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्यांकडून आपल्या प्रकृतीनुसार प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. या दोन उपचार पद्धतीमध्ये एक आहे सामाजिक स्वास्थ्य. म्हणजे मोठ्या प्रमाणात आज आपण बघतो की आपल्या सगळ्यांना लॉकडाऊन नको होतं, पण हे लॉकडाऊन आपल्याला करावं लागलं. तर यामध्ये आयुर्वेदामध्ये या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ऋतुचर्या वर्णन केलेली आहे. या वर्णनामध्ये आपण बघितलं असेल की पहिली जे रुग्ण आढळले ते पण मार्च एप्रिल महिन्यामध्ये आढळले आणि त्याचा ग्राफ वाढत गेला. आणि दुसरी ही लाट जी डिसेंबरमध्ये कमी झाली होती ती लाट अचानक फेब्रुवारी मार्चच्या एंडला वाढून ती मोठ्या प्रमाणात वाढली. याचं कारण आहे की वसंत ऋतू. या वसंत ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये सर्व मानवी शरीरामध्ये जो कफ संचित झालेला असतो हा कफ विलीयत होतो आणि यामुळं कफाचे आजार जास्त होण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे कोरोना इथंच होता पण त्या कोरोनाची लागण आपल्या लोकांना कमी प्रमाणात होत होती जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये, पण अचानक कफाचा उद्रेक झाल्यामुळं या कोरोनाची लागण व्हायला लागली. म्हणजे प्रशासनानं पण आयुष टास्क फोर्सची मदत घेऊन कुठल्या काळामध्ये भविष्यात लाटा येऊ शकतात यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे नियोजन करणं आवश्यक आहे. याचबरोबर जर आपण वैयक्तिक स्वास्थ्य या दृष्टिकोनातून विचार केला तर आयुर्वेदामध्ये जनोपदोपदंश नावाचा एक आजार सांगितलेला आहे ज्यामध्ये आयुर्वेदिक रसायन औषधींचा वापर चरक ऋषींनी करायला सांगितलेला आहे. या रसायन वनस्पतींचा वापर जर केला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली व्याधी प्रतिकार क्षमता वाढते. आज दिल्लीसारख्या ठिकाणी 50,000 पोलिसांना आयुष विभागातर्फे संशमनिवटीसारख्या औषधीचं वाटप करण्यात आलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जो पॉझिटिव्हिटी रेट आहे म्हणजे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण आहे ते खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रणात केलं गेलं. अशा अनेक गोष्टी नागपूरमध्ये, सोलापूरमध्ये, पुण्यामध्ये आणि इतरत्र महाराष्ट्रात छोट्या मोठ्या प्रमाणावर राबवता गेल्यात आणि या सगळ्या आयुर्वेदिक उपचारांचा ॲलोपॅथिक उपचारांच्या सोबत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आज उपयोग झालेला दिसून येतो. तुम्ही म्हणताय तसं की कोरोनाचा सगळा रेट कमी करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो आहे. डॉक्टर संदीप कुलकर्णी, तुम्ही प्रत्यक्ष ठाण्यामध्ये आता हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचार करताय रुग्णांवर आणि तिथे जे तुम्ही उपचार करताय, बरं जे पेशंट आहेत ते अत्यंत ज्याला आपण म्हणतो की सिव्हिअर स्टेजला असलेले पेशंटसुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळत आहेत. नेमकी तुम्ही उपचार पद्धती काय करताय? म्हणजे ॲलोपॅथीची ट्रीटमेंट आहे तशी आयुर्वेदाची पण दिली जाते. ही उपचार पद्धती नेमकी काय आहे? म्हणजे हे तुम्ही सांगितलं तर जास्त मला वाटतं प्रेक्षकांना ते ही उपचार पद्धती इंटिग्रेटेड उपचार पद्धती कळू शकेल काय आहे ती. आता आपण जी प्रस्थापित उपचार पद्धती जी ॲलोपॅथीची आहे त्याच्यासोबत आपण बरेचसे आयुर्वेदामध्ये जे वर्णन केलेले काही औषधं आहेत यांचा परिणाम आणि असे आजार म्हणजे आता हे आपल्याला या शतकामध्ये दिसत आहेत पण याच्या आधी अशा प्रकारचे आजार अनेक वेळा येऊन गेलेले आहेत आणि त्यावेळेला आयुर्वेदाने ते बऱ्यापैकी त्या ह्याच्यावर मात केलेली आहे. त्यांच्या अनुभवातून त्यांनी ती औषधं लिहून ठेवलेली आहेत. आता आपल्याला त्याची वापरण्याची गरज एवढे दिवस पडत नव्हती किंवा ती जी वापर होता तो खूप अल्प प्रमाणात होता. त्याच्यामुळे आमच्या ग्रंथांमध्ये किंवा इतर ठिकाणी असे बरेचसे रेफरन्सेस आता काय की काही गोष्टी घडल्यानंतर आपण त्याच्या क्रॉस चेक्स बघत असतो. तर त्या पद्धतीने हे झालेलं आहे की जेव्हा आपल्याकडे काहीच उपचार अवेलेबल नव्हते आणि आपण सगळीकडे भरकटत होतो मागच्या वर्षीच्या पहिल्या लाटेमध्ये, त्याचवेळी आम्ही हा विचार केला आणि त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि 1 वर्षानंतर आम्हाला असं जाणवलं की काही औषधं दिल्यानंतर जसं की काही पॅरामीटर्स जे आपण कोविडमध्ये नेहमी बघतो म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण असेल, त्याच्यानंतर IL-6 लेवल्स असतील
CT स्कॅनमध्ये कोविडचं जे परिणाम फुफ्फुसामध्ये दिसतात त्याच्यावर होणारे परिणाम असतील, अजून शरीरात इतर ऑर्गन्स म्हणजे जे बाकीच्या अवयवांवर कोविडचे होणारे परिणाम आहेत याच्यामध्ये जे होणारे सगळे परिणाम होते ते जेव्हा आपण एकत्रित पद्धतीने औषधं वापरली तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स येताना दिसलेले आहेत. विशेषतः ऑक्सिजन रिक्वायरमेंटमध्ये खूप चांगला उपयोग झालेला आहे. आता आपण बघितलं की जो ऑक्सिजनचा क्रायसिस झाला होता म्हणजे लोकांना ऑक्सिजन मिळत नाही आहे म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स होत होते. तर आम्ही प्रत्यक्ष वापरल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की 8 लिटर 10 लिटर जी रिक्वायरमेंट होती ती 3 लिटर 4 लिटरपर्यंत आली. आता तुम्ही म्हणाल की 8 लिटर आणि 3 लिटरमध्ये किती फरक आहे, पण 8 लिटर आणि 3 लिटरमध्ये जिथे एका पेशंटला ऑक्सिजन मिळणार आहे तिथे 2 पेशंटला मिळायला सुरुवात झाली. आणि जी तीव्रता होती ऑक्सिजनमुळे रुग्ण दगावण्याची किंवा रुग्ण अजून खराब होण्याची ती तीव्रता कमी करण्यात आम्हाला थोडंसं त्यामुळे यश आलं. नक्कीच ती तीव्रता कमी करण्यामध्ये यश आलं. डॉक्टर महामुने, आता आपण बघतोय की ज्यांना लक्षणं फार नाही आहेत त्यांना होम क्वारंटाईन केलं जात आहे. जे होम क्वारंटाईन होत आहेत त्यांच्यावर या इंटिग्रेटेड उपचार पद्धतीचा कसा परिणाम होतोय बेसिकली होम किंवा त्यांच्यासाठीही आहे का, हाही मुद्दा आहे. इंटिग्रेटेड ट्रीटमेंट पद्धती ही सर्व स्थितीमध्ये उपयोगी आहे. जसं आता होम क्वारंटाईन जर रुग्ण बघितले तर होम क्वारंटाईन रुग्णांमध्ये आपल्याला नेमकं हे कळत नाही की कोणते रुग्ण हे गंभीर होणार आहेत पुढे जाऊन आणि कोणते रुग्ण हे फक्त सामान्य औषधांनी बरे होणार आहेत. तर या रुग्णांमध्ये जर पहिल्या दिवसापासून जर आपण जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घेऊन जर हे उपचार चालू केले तर अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोनाची लक्षणं नियंत्रणात येण्यासाठी मदत होतेच. त्याचबरोबर रुग्ण गंभीर होण्याचं पण प्रमाण कमी होताना आम्हाला दिसून आलं आहे. आता रुग्ण गंभीर होणं हे कशावर डिपेंड असतं तर याला एक कोविड मार्कर्स आहेत. काही कोविड मार्कर्स असतात की हे कोविड मार्कर्स जर आपल्या रक्तामध्ये यांची पातळी आधीच वाढली तर हे रुग्ण पुढे जाऊन गंभीर होणार असतात. तर या रक्तांची पातळी आणि त्यांचा वाढण्याचा ट्रेंड लक्षात घेऊन आपणाला आत्ता अशी सोय करणं गरजेचं आहे की कोणते रुग्ण हे होम क्वारंटाईन ठेवायचे, कोणते रुग्ण हे गंभीर होणार आहेत त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज येणार आहे. तर अशा रुग्णांमध्ये पण आम्ही आयुर्वेदिक उपचारांचा प्रस्थापित ॲलोपॅथिक उपचारांसोबत वापर करून बघितला आणि याला आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की इंटिग्रेटेड या दोन्ही उपचार पद्धतींमुळे रुग्ण गंभीर होण्याचा प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये आलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज ही आपण आयुर्वेदिक उपचारांच्या इंटरव्हेन्शनमुळं प्रस्थापित ॲलोपॅथिक उपचारांच्या बरोबर केल्यामुळं आपल्याला ही गोष्ट साध्य करता आलेली आहे. तर याचा मोठ्या स्तरावर आयुष टास्क फोर्सच्या माध्यमातून मोठ्या स्तरावर प्रशासकीय लेवलला याचा विचार करणं होम क्वारंटाईन रुग्णांमध्ये आज मी तिला खूप मोठ्या प्रमाणात गरजेचा वाटतो. डॉक्टर संदीप, मी तुमच्याकडे येतो कारण तुम्ही उपचार ऑलरेडी त्या हॉस्पिटलमध्ये करता आहात. तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी या पद्धतीची उपचार पद्धती राबवता आहात. मुळामध्ये असे काही म्हणजे तुम्ही सांगू शकाल का की असे काही पेशंट्स आहेत की ज्यांना या इंटिग्रेटेड उपचार पद्धतीमुळे एक रिलीफ मिळालेला आहे, असे काही अनुभव त्यांचे तुम्ही सांगू शकाल का? आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या या उपचार पद्धतींमध्ये काय झालेलं आहे की एका उपचार पद्धतीमुळे काही आजार उद्भवल्याचं आपण ऐकलेलं आहे, पाहतो आहोत आणि महाभयंकर आजार म्हणजे म्युकरमायकोसिससारखे आजार उद्भवले आहेत. ट्रीटमेंट चुकीची आहे का बरोबर आहे का या वादातला भाग नाही आहे, पण कदाचित त्या रुग्णाला ते झेपलं नसेल आणि त्याची प्रतिकारशक्ती कुठेतरी कमीही पडलेली असेल. पण आपल्या या इंटिग्रेटेड उपचार पद्धतीमुळे रुग्णाची देखील नंतरची जी सुरक्षा आहे ही सुरक्षासुद्धा याच्यातनं जपली जाते का? नक्कीच. याच्यामध्ये कसं आहे की जिथून आपण सुरुवात बघतोय म्हणजे कोविडचे माइल्ड सिम्पटम किंवा मॉडरेट सिम्पटम्स आणि त्याचं कन्व्हर्जन हे सिव्हिअर सिम्पटम्समध्ये होणं, ही जी ओव्हरऑल पॅथॉलॉजी जी आहे, जसं आता महामुनी सरांनी पण सांगितलं की ह्या पॅथॉलॉजीचा विचार करूनच आपल्याला पुढे जायला लागतं. कारण की कसं आहे की जर त्या म्हणजे गेस्ट होस्ट रिलेशन जे आता आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं की एक साधं आपलं साधं एक उदाहरण आहे की आपल्या घरात एखादा शेजारी घुसत असतो, तो काहीतरी करत असतो, तर घरात राहणारा माणूस जर ठाम असेल त्याच्या मतांबद्दल आणि ह्याच्याबद्दल तर मग आपल्याला त्या माणसाला बाहेर हुसकावणं खूप सोपं असतं. पण तोच आपल्या घरातला कुणीतरी फितूर असेल त्याच्यामध्ये तर मग हे सगळं अवघड होऊन जातं. तर तशीच परिस्थिती ही एक साधारण उदाहरण म्हणून सांगितलं, पण तशीच परिस्थिती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. मग आता राहिला पुढचा जो प्रश्न आहे की याच्याशी आपण कसं डील करणार, तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट जे प्रोटोकॉल्स आहे, ज्या गोष्टी आपण करतोय आज सगळ्या माध्यमातून, त्याच्यातून आपण आपली स्वतःची ताकद म्हणजे एक रुग्ण म्हणून त्याची ताकद वाढवण्यासाठी जे काही करता येईल ते आपण करतोय. याचा परिणाम आपल्याला या पद्धतीने चांगला दिसतोय की
जसं की आपण स्वतः सक्षम झालो तर समोरच्याला आपल्याला फेस करण्याला ताकद चांगली मिळणार आहे. हे सगळे पॅरामीटर जे आहेत, जे आपण आज कोविडमध्ये बघतोय, CRP लेवल असेल, IL-6 लेवल असेल, CT स्कॅनमध्ये होणारे चेंजेस असतात, हे सगळे बॉडीची त्या कोविडच्या व्हायरसच्या अगेन्स्ट तयार झालेली ही एक रिॲक्शन आहे. आणि ह्या सगळ्या रिॲक्शनमध्ये जर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंटचं इंटिग्रेशन केलं तर त्या रिॲक्शन होण्याची जी सध्या जे आपल्याला प्रकार दिसत आहेत, हे सगळे प्रकार कमी कमी होत चाललेत. आत्ता तुम्ही जसं म्हणालात की पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनमध्ये ह्याचं कसं आपल्याला हे करता येईल, तर त्याच्यामध्ये एक साधं सोपं आणि सरळ हे आहे की जे म्युकोरमायकोसिस सारखा आजार आहे आज, हा सगळा होतोय तिथे कारण की त्या म्युकोरमायकोसिसला डेव्हलप व्हायला काही न या न त्या प्रकारामुळे, म्हणजे जे काही उपचार पद्धतीतल्या त्रुटी असतील किंवा त्याच्यावर आपल्याला कमेंट नाही करायचे, पण याच्यामध्ये जे तिथे एन्व्हायरमेंट तयार होते, हे एन्व्हायरमेंट तयार होऊ नये याच्यासाठी आपण इंटिग्रेशन केलं तर ह्याचे कॉम्प्लिकेशन्स आपण आधीच कमी करू शकतो. आता याच्यासाठी साध्या सरळ काही गोष्टी आहेत, म्हणजे औषधीच्या काड्याने गुळणे करणं असेल किंवा गंडूश ज्याला आम्ही म्हणतो ते करणं असेल, किंवा जसं आता तुम्ही मध्ये काही दिवस नेती नवली म्हणजे पाण्याने नाक धुणं असेल, ह्या प्रकारचे जे उपचार केले होते, याच्यातून तिथली जी लोकल जे म्युकोजा असतो आपला, तिथली जी नॅचरल इम्युनिटी असते दुसऱ्या पॅथोजन्सच्या बद्दल, तर ती पॅथोजन्सची इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी, ती तशीच कणखर राहण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा उपचारांचा यामध्ये ह्यांचा समावेश होताना आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होताना नक्कीच दिसत आहे. नक्कीच बघायला मिळतोय. आपल्या पुढे आता प्रश्न आहेत, ते म्हणजे अनेक खरं तर प्रश्न मनातले आहेत, पण तिसरी लाट सुद्धा आता येऊ घातलेली आहे आणि या तिसऱ्या लाटेमध्ये ही इंटिग्रेटेड उपचार पद्धती, आणि नुसती तिसरी लाट नाही तर अनेक व्हायरसेस आहेत की या पुढच्या काळामध्ये आढळणार आहेत, तर अशा पद्धतीची इंटिग्रेटेड उपचार पद्धती ही या सगळ्या व्हायरसना थोपवण्यामध्ये यशस्वी होणार आहे का नाही, हेही आपल्याला खरं तर जाणून घ्यायचं. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. खरं तर आपण कोरोनावर उपचाराची त्रिसूत्री या विषयावर बोलतो आहोत. डॉक्टर महामुनी आपल्याबरोबर आहेत, डॉक्टर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर महामुनी, प्रश्न असा आहे की या इंटिग्रेटेडमध्ये ॲलोपॅथीबरोबर तुम्ही आयुर्वेद जोडलेला आहे, याचा आयुर्वेदाचा नेमका उपयोग किंवा नेमका फायदा रुग्णाला काय होतोय? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रस्थापित उपचारांमध्ये आयुर्वेदिक उपचारांचं इंटरव्हेन्शन करावं का? हा प्रश्न अनेक मोठ्या प्रमाणामध्ये आज विचारला जातो किंवा याबद्दल अनेक मतमतांतर असतात. तर या प्रश्नाचा जर विचार केला तर अनेक टप्प्यांवर आज आयुर्वेदिक उपचार जर अत्यवस्थ रुग्णांमध्ये जर वापरले गेले तर त्याचे खूप चांगले बेनिफिट्स या पेशंट्समध्ये बघायला मिळतं. जसं असं म्हटलं जातं की 100 रुग्ण पॉझिटिव्ह असतील तर त्यातल्या 20 रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे आणि 3% रुग्ण एवढ्या प्रमाणात मृत्यूदर हा स्टँडर्डाइज WHO सांगितलेला आहे. तर या दृष्टिकोनातून जर आयुर्वेदिक उपचारांचं इंटिग्रेशन प्रस्थापित ॲलोपॅथिक उपचारांमध्ये जर करायचं झालं तर आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये अनेक वैद्य यावर खूप चांगल्या पद्धतीनं ॲलोपॅथिक उपचारांसोबत काम करत आहेत. यामध्ये आम्ही काही ॲलोपॅथिक हॉस्पिटल्समधली रुग्णांची आणि ॲलोपॅथिक उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमधल्या कन्सल्टंटची परवानगी घेऊन आम्ही त्या रुग्णांमध्ये, गंभीर रुग्णांमध्ये आयुर्वेदिक उपचारांचा वापर केला. अशा रुग्णांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं अनेक स्तरांवर आयुर्वेदिक उपचारांचा बेनिफिट प्रस्थापित ॲलोपॅथिक उपचार पद्धतीबरोबर जे ICMRचे प्रोटोकॉल्स आहेत त्याबरोबर या उपचार पद्धतींचा दिसून आला. यामध्ये सर्वात महत्त्वाचा चांगला फायदा दिसून आला की ऑक्सिजन लेवल्स जे आहेत या रुग्णांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढायला लागल्या. हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा की जो अनेक मोठ्या प्रमाणात आज गरजेचा दिसून येतो. दुसरी गोष्ट म्हणजे कोविड मार्कर्स जे असतात, CRP असेल, LDH असेल, D-डायमर असेल, फेरेटिन असेल किंवा IL-6 असेल, हे कोविड मार्कर ज्यामध्ये सायटोकाईन स्टॉर्म नावाचे एक गोष्ट घडते, आपल्या शरीरामध्ये एक वादळ तयार होतं ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कोरोनाचं आक्रमण होतं आणि रुग्ण गंभीर होतो आणि त्याला बायपॅप किंवा व्हेंटिलेटरची गरज लागते. अशा रुग्णांमध्ये जर हे कोविड मार्कर्स जर नियंत्रणात ठेवले गेले तर तो रुग्ण गंभीर होण्याची प्रक्रिया नियंत्रणात आणता येते. यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय चांगल्या औषधी या वर्णन केलेल्या आहेत. आयुर्वेदातल्या औषधी या मुळातच अँटीव्हायरल स्वरूपाच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे इम्युन सिस्टीमवर अतिशय म्हणजे 90% रसायन औषधं ही आयुर्वेदाच्या इम्युन सिस्टीम व्यवस्थित करण्यासाठी काम करतात. तर त्यामुळे अशी औषधं आयुर्वेदिक ग्रंथातली आम्ही या अत्यवस्थ रुग्णांमध्ये वापरली. यामुळे हे मार्कर एकतर अतिशय चांगल्या पद्धतीने एकतर नियंत्रणात आले, यामुळं रुग्ण गंभीर असतील तो गंभीर होण्याचा रुग्णाचा कालावधी कमी झाला. दुसरी गोष्ट म्हणजे जे रुग्ण गंभीर असतात अशा रुग्णांमध्ये हार्टसारखे जे
हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्टसारखे प्रॉब्लेम्स येतात की ज्यामध्ये रुग्ण इम्प्रूव्ह होत असतो आणि अचानकच हार्ट अटॅकसारखी गोष्ट होते. अशा अवस्थेमध्ये हृदयाचं संरक्षण करणारी अशी अनेक आयुर्वेदिक औषधी आज वर्णन करून ठेवलेली आहेत की ज्यामुळे हृदयाचं संरक्षण होतं. तर याचाही विचार या कोविडच्या रुग्णांमध्ये, अत्यवस्थ रुग्णांमध्ये आम्ही केला. त्याचबरोबर कोॲग्युलोपॅथीज म्हणजे एम्बोलिझम तयार होऊन अचानक पेशंटची इमर्जन्सी होऊन रुग्ण दगावतात. हे एम्बोलिझम होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये रक्तप्रसाधन करणारी औषधं अतिशय चांगल्या पद्धतीने वर्णन केली आहे. त्याचा वापर केला तर एम्बोलिझमची आणि अचानक मृत्यू होण्याची प्रक्रिया कमी होते. त्याचबरोबर निमोनिया जो पेशंटमध्ये तयार होतो आणि त्यामुळे पूर्ण फुफ्फुस त्याचं इन्व्हॉल्व होतं, हा निमोनिया आपल्याला रॅपिडली कमी करावा लागतो. हा रॅपिडली निमोनिया कमी होण्यासाठी आयुर्वेदिक औषधं आज प्रचंड चांगल्या पद्धतीने काम नक्कीच करतात. डॉक्टर, तुम्ही म्हणतात असं की आयुर्वेदाचे हे खूप चांगल्या पद्धतीचे तुम्ही फायदे समोर आणता आहात. पण डॉक्टर संदीप कुलकर्णी, एक शेवटचा प्रश्न, आपल्याला वेळेचा बंधन आहे त्यामुळे, की पोस्ट कोविड जी कॉम्प्लिकेशन्स तयार होतात काही ठिकाणी आपण बघितलेली आहे, या इंटिग्रेटेडमुळे ही थांबण्यास किंवा न होण्यास काही मदत होतीये? नक्कीच. जर आपण कोविडच्या फुफ्फुसाच्या संबंधित होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत यांचा आता तात्पुरता विचार केला बाकी कॉम्प्लिकेशनपेक्षा, तर पल्मनरी फायब्रोसिस ही जी कंडिशन आहे, म्हणजे सुरुवातीला निमोनिया होतो, तो घट्ट होतो, त्याच्यानंतर जे फुफ्फुसाची रिकव्हरीची जी फेज आहे याच्यामध्ये फुफ्फुस हे कडक होऊन जातात, ज्याला आपण पल्मनरी फायब्रोसिस म्हणतो. तर नक्कीच असं हे बघितलं आहे आम्ही अनेक पेशंट्समध्ये की ज्यांना आपण इंटिग्रेटेड ट्रीटमेंट चालू ठेवली आहे तर त्यांच्यामध्ये पल्मनरी फायब्रोसिसचं प्रमाण हे खूप कमी आहे. नाही आहे असं मी म्हणणार नाही, पण ते खूप कमी आहे. बाकीच्या तुलनेत त्यांच्यासोबत असणारे जे पेशंट्स आहेत त्यांना जो रिकव्हरीसाठी वेळ लागला आहे आणि यांना जो रिकव्हरीसाठी वेळ लागला आहे याच्यामध्ये खूप मोठं अंतर दिसून आलं आहे. आणि पल्मनरी फायब्रोसिसचं जे आपण प्रमाण म्हणू ते पण खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे. आणि नंतर पेशंट रिकवर झाल्यानंतर घरी गेल्यानंतर बऱ्याचशा पेशंट्सला नंतर पण बरेच दिवस खोकला किंवा फुफ्फुसाच्या संबंधित काही कंप्लेंट्स ह्या ना त्या कारणाने चालूच असतात. तर ह्या संबंधित आपल्याकडे आयुर्वेदामध्ये अशी बरीचशी औषधं, रसायन, म्हणजे आम्ही आता हे सगळं आपलं प्राणव स्त्रोतसामध्ये येतं, तर प्राणव स्त्रोतसासाठी अनेकविध प्रकारची रसायनं त्यांनी ऑलरेडी एक्सप्लेन करून ठेवलेली आहेत. तर आम्ही त्यातली काही रसायन औषधं याच्यामध्ये वापरली. त्याचा परिणाम असा दिसून आला की कोविडमध्ये जे सिक्रिशन्स आपल्या फुफ्फुसामध्ये नॉर्मली असतात, म्हणजे जे स्त्राव तयार व्हायला पाहिजेत, जे नॉर्मल आपली इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी आहे, त्यातली जी अडकणारे जे आपण धूळ किंवा बाकीचे कण जे फुफ्फुसात जाऊन अडकतात आणि हे सगळे बाहेर काढण्यासाठी जे नॉर्मल सिक्रिशन्स तयार होत असतात, तर कोविडमध्ये हे सगळे सिक्रिशन्स ॲबनॉर्मल होऊन जातात. तर हे सिक्रिशन नॉर्मल करण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी त्याला अजून हेल्पफुल करण्यासाठी, फुफ्फुसाची जी इलॅस्टिसिटी आम्ही म्हणतो ज्याला, ती इलॅस्टिसिटी परत मिळवण्यासाठी जे प्राणव स्त्रोतसातली जी रसायन औषधं आहेत यांचा खूप खूप आणि खूप चांगला परिणाम आम्ही नक्कीच बघितला आहे. हे तर मोठ्या प्रमाणात आम्ही बघितला आहे हा परिणाम. नक्कीच नक्कीच. आपण बघतोय की कोरोनावर उपचार त्रिसूत्रीचा हा कार्यक्रम आपण बघत होतो. यामध्ये डॉक्टरांनी त्यांची काही मतं मांडलेली आहेत इंटिग्रेटेड उपचार पद्धतीबद्दल. अर्थात ही त्यांची मतं आहेत, त्याच्याने काय फायदा झालेला आहे. पण प्रेक्षको, नक्कीच तुम्ही सुद्धा इंटिग्रेटेड उपचार पद्धती वापरताना तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांचा आवर्जून सल्ला घ्या, कारण या कार्यक्रमातली जी मतं आहेत ही तज्ज्ञांची मतं आहेत. तेव्हा आपण या कार्यक्रमामध्ये इथंच थांबतो. पण दोघांनाही तुम्ही आलात आणि वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.